नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर चला आता व्हिडिओला सोडून तुम्हाला फक्त दाखवलं मी जेजुरीवरून काय काय सामान आणलं, हे आलो कसं आलो काय. तर त्यानंतर खूप थकायला झालं, मग मी नंतर काही व्हिडिओज नाही घेतले अजिबात. मग आता बघा देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. आता 11:15 वाजले. मला आता भरपूर वेळ गेला देवपूजा वगैरे करायला, म्हणून मी आता व्हिडिओ उशिरा चालू केला. देवपूजा दाखवते. देवपूजा झालीत, सगळ्या देवांना अभिषेक घातला आहे आणि देव आपले देवाऱ्यामध्ये ठेवलेत बघा. जवळून दाखवते किती सुंदर दिसते आणि छान डिझाईन केली. आता फुलांमुळे थोडंसं अडतंय. सगळ्या देवांना मस्त अभिषेक करून दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. इथे श्यामबाबाला पण इथे दूध साखर, श्यामबाबाला इथे आपले जे खाटू श्यामबाबा आहे त्यांना कच्चं दूध नैवेद्याला ठेवायचं असतं. तर सगळे मस्त अशी छान पूजा झालीत. थोडीफार फुलं होते ते वापरलेत, आणावं लागेल आता पुन्हा. आणि मी तिकडे उज्जैनला गेले तेव्हा ओंकारेश्वरमधून मी हे शालिग्राम घेतलेत. हे शालिग्राम इथं ठेवलेत खाली. तर आता माझी कामं चालू झालेत. तिकडे थोडीशी अर्धी तयारी करून ठेवली. भाभी इथं पीठ वगैरे चाळते, काल दळणं दळून आणलेत. भाभी चालले पीठ चाळायचं काम. बघा असं सगळं चाळून ठेवलं ना तर मग काय होतं, लगेच घ्यायला होतं, रोज चाळत बसायला नाही लागत. आपल्या झाडाला मस्त गुलाब आलेला, गुलाब माता राणीला व्हायला आहे. ताजं ताजं एकदम मस्त फुललेला गुलाब. तर चला आता काय काय राहिलं किचनमध्ये. देवाकडे आता इकडे चप्पल नाही घालून दारात काढून ठेवलेली. आता चप्पल घालून जाते तिकडे, का तर बिना चपलेचं उभं राहिलं ना टाचा खूप दुखतात, टाचा उभ्या नाही राहू देत. आता इकडे बघा बऱ्यापैकी तयारी केलीच मी. हे रोजचं असतं तुम्हाला माहिती आहे. मी सगळी तयारी झाल्यानंतरच मग तुम्हाला भेटत असते. पीठ भिजवून ठेवलं आहे. हे बघा किती छान पीठ मळून होतं आहे बघा. एक ताई बोलली कणिक मळायचं जे मशीन आहे त्याच्याबद्दल सांगा. आणि आता एक दिवस सांगते ताईंनो. मेथीची भाजी आणली होती जेजुरीवरून, धुवून ठेवली. त्यात काय काय ना बऱ्यापैकी तांदूळक्याची भाजी पण होती बघा अशी मस्त. आणि मी यातच घेतली, म्हटलं मिक्स होईल. मग हे बघा किती भारी. हा तांदूळ का असतो खरा, ओरिजिनल तांदूळ हा असतो. तांदूळ का जो म्हणतो ना असा असतो. त्याला काहीतरी असे लाल डाग पडलेले, पण ते निघत नाही, अशी माती वगैरे नाही आहे त्याला. तर मी असा मस्त सगळं धुवून ठेवलं आहे. मेथीची भाजी आणि एक वांग्याची भाजी बनवायची. भरलेलं वांगं करायचे. खूप दिवसानंतर बनवते भरलेलं वांगं मी. असे छान मस्त हिरवे असे ताजे वांगे भेटतच नव्हते कधी. तर भरून वांगं बनवायचे, त्यासाठी पण साहित्य काढलं आहे. पण पहिली ही भाजी बनवते. तर बघा आता मी कढई गरम व्हायला ठेवून दिली. मेथीची भाजी तर खूप वेळा दाखवलेली आहे, पण आता बऱ्याच दिवसातून बनवते सुकी भाजी. आता एक दिवस पातळ बनवली होती पण मी काय तेव्हा व्हिडिओ घेतला नाही. थोडंसं जिरं घातले चमच्याभर आणि लसूण असा चेचून ठेवला आहे मी. आणि वाटण करायला बघा लसूण, मिरची आणि शेंगदाणे. यात पण पुन्हा थोडंसं अर्धा चमच्याभर जिरं. असं अवघड धुवड मी असं मिक्सर बारीक करणार याला. पण पहिली भाजी परतवते जरा. लसूण चांगला असं मस्त लालसर झाला ना मग भाजीमध्ये असा कच्चा नाही दिसत आहे. थोडीशी परतून घेतली आणि एक चमचाभर मीठ घातलं आणि कमी होणार शिजून. आणि हे असं जर शेंगदाण्याची चटणी बारीक करते असं बारीक करून घेते. मीठ घातलं म्हणून अशी चांगली मस्त हिरवी राहिली भाजी. आणि पाणी सुटलं. पाणी सुटलं म्हणजे देठ शिजून येतात चांगले. आपल्याला वरती असं एक्स्ट्रा पाणी नाही टाकावं लागत. अजून पण थोडंसं पाणी उतरलेलं आहे भाजीला. तर आता ही चटणी जी बारीक करून ठेवली ती टाकते. सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. कोण कांदा वगैरे खोबरं, कोण मुगाची डाळ वगैरे घालून बनवतात पालेभाज्या अशा. पण आपल्याकडं नाही, आपल्याकडे हीच लागते. यशला अशीच पाहिजे होती, म्हणजे अशीच खातो मी. दुसरी ती डाळ वगैरे घालून फक्त काय करते, शेपूची भाजी बनवली तिला मुगाची डाळ घालते मी, बाकीचं नाही. आता ही थोडीशी होऊ देते बारीक गॅसवर.
मिक्सरच्या भांड्यात जर असं पाणी घालते म्हणजे भांडं पण धुवून जाईल आणि थोडेफार देठ बाकी असेल तर ते पण शिजून जाईल. आणि ओली ओली होईल, एकदम अशी सुकी सुकी नाही भाजी होत, थोडीशी ओलसर पण झाली पाहिजे अशी चपातीला लावून खायला. भात वगैरे नाही करणार आहे. रात्री मी डाळ भात बनवला होता, तर डाळ भातातून एवढंसं एकच चमच्याभर भात खाल्लाय, सगळा भात तसंच राहिला. मग त्यामुळे नाही बनवणार, तर मी याला फ्राय करणार आहे, नाही बनवणार. कारण यश असा पण भात खात नाही आणि साहेबांना नसला तरी चालतोय, आणि शिळा भात मी त्यांना देत नाही डब्याला वगैरे. तर चला ही भाजी होती तोपर्यंत वांगी कापोपर्यंत बघा अशी भाजी झाली सुकी. आणि आता काढून घेते, तुम्हाला दाखवते. तर बघा भाजी काढून घेतली वाटीमध्ये, झाकण नाही ठेवलं, तशीच ठेवली आता. आणि इथे कढई गरम व्हायला ठेवली. थोडंसं तेल, इथे मोहरी आणि जिरं, लसूण असा चेचून ठेवला आहे. कढीपत्ता आणि लसूण दोन्ही टाकून देते. त्याबरोबर मला हा टमाटा परतून घ्यायचा आहे. टमाटा वगैरे इथं परततोय बारीक गॅसवर. तर इथं मी हे 2 कांदे कापून घेतले, चॉपरलाच बारीक केले 2 कांदे. आणि इथे हा आपला जो कांदा लसूण मसाला आहे तो टाकणार, आपल्याला किती तिखट पाहिजे तसं. आता हे छोटे चमचे म्हणून मी 3 चमचे टाकले. आणि अंदाजाने मीठ 1 चमचा. आता व्हाईट तिखटाचं प्रमाण वाढवले मी. शेंगदाण्याचं कूट किती पाहिजे तसा, मला भरपूर असे शेंगदाणे लागतात, तर 4 चमचे भरून शेंगदाणा कूट घेतलाय मी. ते यामध्ये पुन्हा थोडंसं तेल, कोथिंबीर आता नंतर मी टाकणार आहे. आता असे मिक्स करून भरून घ्यायचे. आणि जो टमाटा परतलाय त्यामध्ये मी काश्मीरी पावडर 1 चमचा घालणार आहे, म्हणजे कलर चांगला येतो. काश्मीरी पावडर चांगली तेलामध्ये मिक्स झाली इथे तर छान कलर येईल. आणि तेलामध्ये थोडीशी किंचित पुन्हा हळद घालणार आहे, अशी जराशी हळद आणि बस येईल. आता मला वांगे भरायच्या अगोदर थोडंसं मी पाणी टाकणार आहे, का तर हे मसाले करपू नये. आणि काश्मीरी पावडरमुळे चांगली तरी येते वरती भाजीला. अशी थोडंसं पाणी घालायचं, 2 चमचेभर पाणी घातले इथे. मसाला यामध्ये शिजत आहे तोपर्यंत कोथिंबीर कापून हे मिक्स करते. हे बघा सगळं मिश्रण असं मी एकत्र करून घेतले. कांदा, शेंगदाणे कूट वगैरे, मसाला, मीठ वगैरे सगळं. तर वांग्यामध्ये चांगलं भरून घेतलं. वांगे चांगले बघून घेतले. 2 वांगे किडीचे निघालेत माझे, कारण आता गावचे बघा ते शेवटी. आणि वांग्याच्या जातीला कीड ही असतीच काही केलं तरी. यामध्ये ना मला चण्याचे पीठ पण भरून बनवायचे होते, पण ते नंतर बनवेल, कारण मी 1 किलो वांगे आणलेले, त्यामुळे ते नंतर बनवेल. चांगलं भरून घेतलंय बघा, असं मस्त आतमध्ये पूर्ण भरून घेतले. आता यात पाणी घातलेले म्हणून वांगे टाकते मी डायरेक्ट, काही होणार नाही. वांगे कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते, हे सगळे भरून पटापट यात टाकते. यात वांग यश खात नाही म्हणून मी काय केलं, 1 बटाटा कापला आणि त्याला जर रसा पाहिजे असेल थोडासा बटाटा आणि थोडासा रसा तो खाईल. नुसती मेथीची भाजी सुकीच नाही खाणार. आणि दही नाही आणलं कोशिंबीर बनवायला. सगळे वांगे भरून टाकले आणि हा मसाला पण टाकून देते वरतून. सगळं एकत्र शिजवायचं आहे मला. आणि हा 1 बटाटा कापून ठेवलाय, मोठे मोठे पीस केले म्हणजे काढून घ्यायला बरं पडतं. गॅस फास्ट करते आणि थोडंसं परतून घेते. ते तेल मसाल्यामध्ये चांगलं एकत्र झालं पाहिजे. नुसतं वाफेवर पण करू शकतात, पण मला थोडंसं असं चपातीला लावून वगैरे खायला चांगलं थोडंसं रशाचं करायचे, जरा लपथपीत करणार आहे. साहेबांना आणि दीदीला हे असलं वांगं खूप आवडतं.
आता एक दिवस काळ्या मसाल्याचं करेल तेव्हा दाखवेल, कारण काळा मसाला वाटावा लागणार आहे. तर मी चांगले झाकून बघा, मस्त अशी वाफ अशी खाली चांगलं हे होईपर्यंत वाफ दिली चांगली मस्त. असं यामध्ये अर्धा तरी वांगा आणि बटाटा शिजून जातो. आता यानंतर पाणी घालणार आहे, पण पुन्हा थोडीशी कोथिंबीर कापून ठेवली ती टाकते. मस्त गावठी कोथिंबीर होती घरामध्ये. आणि आता ही काय ह्याच्यामध्ये एवढी काही दिसून नाही येणार, फक्त डाळीमध्ये वगैरे जास्त चालत नाही आपल्याकडे. आता इथं अर्ध तरी शिजले वांग आणि तांब्यामध्ये गरम पाणी करून ठेवले, थोडंसं थंड आणि थोडंसं गरम, असं जितकं पाहिजे तितकं पाणी टाकते. तर गॅस बारीकच होता. आता थोडं त्या गॅसवर ठेवायचं आणि इथं मला चपात्या करायच्या. जरा झाकून ठेवलं का आणि एका गॅसवर भाभीला चहा ठेवून दिला. भाभी आता खाली गेली, लाद्या वगैरे पुसून पीठ चाळून कपडे सुकायला घालून तिचं सगळं आवरून गेली. आता फक्त भांडे आणि किचन राहिले. माझ्या चपात्या झाल्याशिवाय मग तिला किचनला हात लावता येत नाही. बस एवढ्या याच्यामध्ये झाकून ठेवलं तर आता वाफेवर होतंय, बारीक गॅसवर होतंय. आणि इकडे चपात्या करून घेते पटापट. मी झालेत बघा, म्हणजे चपात्या पण झाल्या, भाजी पण झाली. इकडे तुम्हाला दाखवते. चपात्या करून साईडला केल्यात, इकडे डब्यात घालून गरम. अजून इथे भाभी खाली गेली, आली नाही. चहा बनवून झालाय तिचा, तवा गरम म्हणून इथे ठेवलेला अजून. ही वांग्याची भाजी दाखवते तुम्हाला. या पकडीने ना छोटंच भांडं करू शकतो, मोठ्या भांड्याला प्रॉब्लेम येतोय. एकदम अशी लपथपीत वांग्याची भाजी झाली. चमच्याने दाखवली, असं कळत नाहीये. खूप तेल पण नाही आणि अशी एकदम म्हणजे यशला खायची असली तर जास्त नाटक करणार नाही काही. ती बटाटा वगैरे बघा, असं मोठा मोठा बटाटा घातला ना तर त्याला मला देता येतो ह्या रश्श्याबरोबर थोडासा. आणि वांगी वगैरे एकदम मस्त शिजली. जास्त असे हे नव्हते, कवळेच होते ना, छान शिजली बघा. बस खूप असं गाळ नाही झाला पाहिजे. आता टोपामध्ये काढून घेते. मला एक दोन ताईंची ना नेहमी कमेंट असते ताईंनो, की तू स्टीलच्या भांड्यात जेवण काढून घेते आणि मग नंतर राहिले कसं करते. राहिलं तर संध्याकाळी छोट्या कढईमध्ये गरम करते ताईंनो मी. पातळ नाही झाले, एकदम घट्टसर असं. राहिलं तर गरम करून घ्यायचं. पण स्टीलच्याच टोपामध्ये मी सगळं जेवण काढत असते, जे पण असू दे. भात चपाती जे काय सगळं माझं स्टीलच्या भांड्यांमध्येच असते. आणि ते ॲल्युमिनियमचे भांडे जे टोपं वगैरे होते ते सगळं मी मोडायला काढलं, पण आता एवढं गेले नाही. मी काढून ठेवलंय पण झालेत. इथे चहा पण बनवून ठेवलाय. आता भाभीला कप वगैरे काढून ठेवले. भाभीला पण असं तुपलावून चपाती गरम करत असते मी, ती पण खाते मग. तर आता बघा 12:30 वाजले. मी 11:15ला काम चालू केलं होतं. 11:15 ते 12:30पर्यंत सगळं झालं. मेथीची भाजी, वांग्याची भाजी, चपात्या, बाकीचं मध्ये मध्ये 1-2 फोन येत होते ते केलं. आता सगळं आवरलं आहे माझं. मी परवा तिकडनं आले ना, तिथं मी चिकू घेतलेले. हे लोक सगळे वरती गेले दर्शनाला. मी खाली काय काय खरेदी करत होते. आरोईला घेतलं आणि मस्त सगळं जे जे पाहिजे तिथं सगळं तिथं आपलं बोलतात ना गडावरच, तिथं खाली पायरीलाच बायका बसलेल्या असतात. त्या ताई भरपूर होत्या काय काय घेऊन. तर मी तिथं ना चिकू घेतलेत. तर बघा मी ना कपड्यामध्ये असे गुंडाळून ठेवले होते. मी ना कॉटनच्या कपड्यामध्ये असे गुंडाळून ठेवले होते. आता मस्त पिकलेत सगळे. 1.5 किलो घेतलेले, 100चे 1.5 किलो दिलेले ते ताईंनी. तर मस्त छान आता पिकले. खूप दबून नाही द्यायचे, नाहीतर मग ते खायला नाही चांगले लागत. आता मी असेच थोडेसे ह्याच कवरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत. कुकरची शिट्टी पण झालीत. कांदे आणि टमाटे संपले होते माझे. बटाटे होते थोडेसे, पण त्यांनी बटाटे पण टमाटे आणून दिलेत मला. मस्त आहेत मोठे मोठे छान. असे लाल लालच आणायला होते मी. कधी असे कच्चे टमाटे घेतच नाही जास्त, फक्त असे कडक पाहिजे, बिलकुल हे नको. नाहीतर ना कधी कधी त्यामध्ये कधी आळ्या वगैरे निघतात, भीती वाटते. म्हणजे मला कोणी कोणी सांगितलं आहे, मला त्यामुळे भीती वाटते. नरम टमाटे घ्यायचीच नाही. कांदे वगैरे 2 किलो कांदे, 1 किलो बटाटे आणि 1 किलो टमाटे आणलेत. आता हे भरून ठेवते. भाभी आलीच, तिला बोलले चहा घे. म्हटली मला थोडंसं दे. बोलती नाही तुला कप भरून देणार. म्हटली पितच नाही, मग राहू दे. 1 घोट भाभी बरोबर पिणार आता.
गरमी झाली पण ठीक आहे. तर चला झालंय सगळं आवरलंय. आता ह्या व्हिडिओला येत असते. हे बघा माधुरी माधुरी हां माधुरी आली बघा. तुम्हाला परवाच बोललेली ना येणार आहे. आणि भाऊ माझ्या जागेवर खाली बसले आणि मला भाऊ खूप साधे तुम्हाला सांगते खूप साधे नेहमी सांगत असते तुम्हाला. मला बोलले तुम्ही वरती बसा आणि ते खाली बसले इथं यांच्या चालल्या गप्पा. हां जेजुरीचा केला ना दीदीनी. छान छान केलं कमेंट पण आल्या की छान बोलती दीदी म्हणून. बरं तुझं काय चाललंय कशी तू सांग. मस्त आहे ना. खूप दिवसातून दिसली ना व्हिडिओ मध्ये. हा तरी 1 वर्षाने. हा आणि सांगितलं कोणाला खरं वाटाने एवढ्या जवळ असून भेटणं नाही होतंय. हा डायरेक्ट आली तर हा हो. आता काय होतंय तुला जेवीच्या शाळेमुळं आणि मला हिच्या कामामुळं असा सगळा गोंधळ चाललाय तो काय करणार नाही काय. हा